वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. सर्व शीख गुरूंना विनम्र अभिवादन करून मागील 2 भागामध्ये 2 शीख गुरूंविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर आजच्या भागात तिसरे गुरु जे आहेत गुरु अमरदासजी, त्यांच्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. त्यांचं कार्य आणि विचार यावर प्रकाश टाकणार आहोत. बऱ्याच जणाला धार्मिक गुरु बद्दल जाणून न घेता मत व्यक्त करण्याची इच्छा असते. खऱ्या अर्थानं या गुरूंचं कार्य जर आपण बघितलं तर ते मानव जातीला, परिवर्तनवादी चळवळीला, मानवतेच्या कल्याणासाठी आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. मागचे 2 गुरुविषयीची जरी तुम्ही बघितली, मी जे व्हिडिओ बनवले त्यामध्ये ते नोंदवलेलं आहे मी, तर आपण देखील हे बघावं. या भागामध्ये जे की मी गुरु अमरदासजी बद्दल सांगणार आहे त्यामध्ये देखील आपल्याला त्यांचं कार्य मानवतेसाठीच पूरक आहे, ही गोष्ट लक्षात येते. तर गुरुचा शोध, गुरु हे जीवनात किती महत्वाचे असतात हे आपल्याला लहानपणापासून अनेक जण सांगतात. गुरु हा मार्गदर्शक, मार्गदाता असतो आणि प्रत्येकाला एक दिशादर्शक गुरु असला पाहिजे. जहाजाला जसं होकायंत्र असतं म्हणून जहाज योग्य ठिकाणी योग्य तीरावर जातं, तसं माणसाचं हे जीवन योग्य ठिकाणी योग्य मार्गानं जाण्यासाठी गुरुची नितांत गरज असते. केवळ मोक्षप्राप्तीसाठी गुरु ही जी संकल्पना ही मुळात चुकीची आहे. या शीख धर्मियांच्या गुरूंचं जे कार्य आहे ते ऐहिक जीवन सफल करण्यासाठी मदत करणार आहे. त्यांच्या जीवनाकडून काय शिकायला मिळणार आहे हे देखील आपल्याला आजच्या भागात बघावं लागतं. गुरु अमरदास जी हे यांना शीख धर्माचे 3य गुरु होण्याचा मान मिळाला. त्याचा कारण होतं आज्ञाधारकपणा, गुरुनिष्ठा आणि सद्गुणीपणा त्यांचा. म्हणून ते काय त्यांना त्यांच्या गुरुनी त्यांचं हे कार्य बघून त्यांना ते गुरुगादी दिलेली आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि त्यांनी गुरुचा शोध घेतला सुरुवातीला, आणि जेव्हा ते त्यांची अमरो ही अंगद देवांची कन्या व अमरदासांच्या पुतण्याची ती पत्नी होती अमरोकडून अमरदासाविषयी माहिती मिळाली त्यांना, आणि मग ते त्यांच्या सहवासात गेले. आणि खरं तर जेव्हा सहवासात गेले तर अमरदासापेक्षा गुरु अंगद देव, जे की शीख धर्माचे 2रे गुरु, वयानं लहान होते. पण अमरदासाने वय बघितलं नाही, ज्ञान बघितलं, कार्य बघितलं, आणि म्हणून कार्यापुढे नतमस्तक झालं पाहिजे, सद्गुणापुढे नतमस्तक झालं पाहिजे, हा विचार करून त्यांना गुरु मानलेला आहे. इथं ज्ञानाचा अधिकार महत्वाचा असतो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. तर हा अधिकार लक्षात घेऊन त्यांना त्यांच्या केवळ गुरु मानलं घरी येऊन बसला असं नाही, तर त्यांनी संपूर्ण आयुष्य या गुरु कार्यासाठी, गुरुसाठी, आध्यात्मिक कार्यासाठी देण्याचा विचार केलेला आहे. यासाठी लोक काय म्हणतील याचा त्यांनी विचार केला नाही. त्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळतं, तर जीवनामध्ये जे लोक आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत परंतु त्यांचं जर ज्ञान असेल चांगलं, तर त्याला आपण मानलं पाहिजे, त्यांना गुरु मानलं पाहिजे. गुरु मानणं म्हणजे कारण श्रद्धा लभते ज्ञान. ज्यांना आपण गुरु मानणं म्हणजे काय, त्या व्यक्तीचं कार्य मानणं, त्या व्यक्तीचा चांगला स्वभाव असतो त्यांना ते चांगलं आहे मानणं, हे अर्थानं आहे. आणि जी गोष्ट त्या व्यक्तीविषयी श्रद्धा असेल तर त्या व्यक्तीचं आपल्याला ज्ञान गोड लागते. त्या व्यक्तीविषयी प्रेम असेल तर त्या व्यक्तीविषयीचं आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असते. म्हणून तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, मनी वसे त्याचे
आवडे उत्तर समाचार घ्यावा ऐसे वाटे. म्हणून ज्या व्यक्तीविषयीचं प्रेम असेल, जो व्यक्ती आपल्या मनात बसलेला असेल, तर त्यांचाच समाचार घ्यावा असं वाटते. त्यांचं ऐकावं, त्यांना समजून घ्यावं असा विचार माणसाच्या मनात येतो. म्हणून या अर्थानं त्यांना मानणं गरजेचं असते. कोणीच कोणाला मानायचं नाही. हा आधुनिक काळातला एक मंत्र होत आहे. मी कोणाला मानत नसतो आणि मला कोणी मानत नसते, असा जे एक पायंडा आहे. त्यामुळे माणसं एकटी पडायला लागलेली आहेत. त्यामुळं कोणाला तरी गुरु मानणं, मग जे आपल्याला कोणीतरी शिष्य मानते. आपल्याला जर आपणच कोणाला मानणार तर आपल्याला कोण मानणार आहे. तर हा जो सध्याचा अहंकाराचा जो भाग चालू आहे त्याला दूर करायचा असेल तर हे गुरुचे जगणं समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यांनी जे सेवा करत असताना वैयक्तिक सुखदुःखाचा विचार न करता सेवा कार्य त्यांनी केलेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि आता ते जेव्हा 1552 साली गुरुगादीवर आले, तेव्हा अमरदासांना अंगदेवांचे जे पुत्र होते, गुरु अंगदेव दुसरे, त्यांच्या पुत्राकडून त्रास झाला. होते त्याचा त्रास. कारण काही जणाला म्हणजे खरं तर ते आपला जो काही आपले वडील, आपले बाप आपल्याला सगळं द्यावं असं वाटते. ठीक आहे, घरदार, शेती हे वेगळं आहे, पण आध्यात्मिक पद कसं काय मिळेल? गुरुपद कसं मिळेल? गुरुपदासाठी लायकी लागते ना, ती लायकी असावी लागते. त्यामुळं आपली लायकी नाही हे मानायला कदाचित ते तयार नसतील. म्हणून गुरु अंगदेवाच्या पुत्रांनी अमरदासांना थोडा त्रास देण्याचा प्रयत्न केला. या त्रासाकडे देखील अमरदासाने समंजसपणे पाहिलं आणि हळुवारपणे दुर्लक्ष करत आपलं कार्य पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. संयम ठेवला. ठीक आहे, काही माणसं काही दिवस त्रास देतात आणि काही दिवसानंतर तुमचं मोठेपण जेव्हा लक्षात येते तेव्हा त्यांनी त्रास देणं थांबवतात. म्हणून आपलं काम न थांबवणे अनेक त्रासापासून मुक्तीचा मार्ग आहे. सातत्यानं काम करत राहणं. आणि आता गुरु अमरदासाने हिंदू आणि शीख धर्मामध्ये एक सलोख्याचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. खरं तर पूर्वाश्रमी शीख जे अनुयायी आहे ते पूर्वाश्रमी, त्यांचे पूर्वज हिंदूच आहेत. हिंदू आणि शीख धर्मामध्ये बरंचसं साम्य पण आहे आणि ती माणसं एकमेकाविषयी आणि दोन्ही धर्मातलं जे काही भाग वेगळा असू शकतात आहे ते, परंतु त्यातलं जे काही घेण्यासारखं आहे दोघांना एकमेकाला, ते एकमेकाला घेऊन जर जगू लागलो आपण, मतभेदासह माणसं जर स्वीकारू लागलो तर माणसं एकत्र येतात. तर हिंदू आणि शीख एकत्र आले पाहिजे, सलोख्याचं वातावरण निर्माण झालं पाहिजे, हा प्रयत्न अमरदासाने केला. ती आजच्याही काळाची गरज आहे. कारण राष्ट्रीय एकात्मता वाढवायची असेल तर या राष्ट्रातली माणसं एकत्र येणं अतिशय गरजेचं असते, एका विचारानं बांधणं. म्हणून सर्व धर्मामध्ये चांगले जे तत्व आहेत ते जर आपण आचरणात आणले तर आपल्याला सगळ्या धर्माबद्दलचा सद्भाव निर्माण व्हायला मदत होते. म्हणून एकमेकाचं जीवन आपण समजून घेणं, एकमेकाला त्यांच्या रूढी असतील, काही प्रथा असतील जे मानवतेला पोषक आहेत त्यांचा सन्मान करणं आणि त्यातून माणसं एकमेकाशी जोडले जातात. जेव्हा आपण इतरांच्या विचाराला मानतो, इतरांच्या भावनेची कदर करतो, इतरांच्या कल्पना चांगल्या असतील त्यांना पाठिंबा देतो, तेव्हा माणूस आपल्याशी तो जोडला जातो. आणि मग प्रबोधनाचं जे कार्य आहे अमरदासांनी थांबवलेलं नाही. ते गावोगावी जाऊन जनप्रबोधन करत होते. कारण प्रबोधनासाठी केवळ आपल्याकडेच लोक येत नसतात, आपल्यालाही लोकांकडे जावं लागतं. ही भूमिका अनेकांनी घेतलेली आहे. तथागत गौतम बुद्धांनी 40 वर्ष पायी फिरून प्रबोधन केलेलं आहे. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर प्रबोधन केलेलं आहे. तसं
गुरु नानकांनी देखील प्रबोधनाची यात्रा आपल्या देशात आणि देशाच्या बाहेरही गेलेले होते. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपलं जर विचार लोकांपर्यंत जायचे असेल तर आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. हा गुरु अमरदासांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. गावोगावी जाऊन जनप्रबोधनाचे कार्य केले. आणि लंगर व्यवस्था ही केवळ भोजनाचं ठिकाण नाहीये, ते का हॉटेल नाहीये, तर ते एक श्रद्धेचं केंद्र आहे. त्यामुळे तुम्हाला जाणवत असेल तिथे जाताना पायात चप्पल घेऊन सुद्धा जाता येत नाही. लंगर ज्या ठिकाणी चालते त्याचबरोबर तिथं मला वाटेल तिथं बसतो असं चालत नाही. तुम्हाला पंक्तीत बसावं लागतं. एकाला एक चिटकून म्हणजे बसावं लागतं, बाजूला बसावं लागतं. आजूला गरीब आहे का श्रीमंत आहे असा विचार न करता तिथं बसावं लागतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तिथं हा उच्च हात निश्चय असला घाणेरडा विचार घेऊन तिथं जाता येत नाही आणि तिथे जाऊन जेवण करता येणार नाही. तुम्हाला त्या पंक्तीत बसावं लागतं. पण यामुळं काय झालं की मी कोणाच्या पंक्तीत बसत नसतो. मी फार श्रेष्ठ आहे, माझ्या बाजूला तितक्याच तोलामोलाचे आणि तितकी श्रेष्ठ असं पाहिजे, अशी जी एक धारणा काही जणांच्या मंडूक वृत्तीच्या लोकांची होती, त्यावरच घाला घालण्याचं काम शीख धर्मियांनी केलेलं आहे. आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम. जी रोटी आजच्या काळात तुम्हाला नाही, आज तुम्हाला याचं महत्त्व कळणार नाही. ज्या काळामध्ये अस्पृश्यता प्रचंड होती, वरून पाणी वाढणे, वरून भाकरी टाकणे, सावलीचा सुद्धा विटाळ मानणे, स्पर्श झाला तर विटाळलो म्हणणे, म्हणजे हे जे काही तत्कालीन परिस्थितीमध्ये जो स्वच्छता पाळत, विशेष स्वच्छतेबद्दल बोलत नाही, म्हणजे हे एक मानसिक द्वेष करून दूर ठेवण्याचा जो प्रकार आहे त्याच्याबद्दल बोलतो मी. तर त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये माणसाच्या सावलीचा विटाळ मानला जायच्या परिस्थितीमध्ये काही त्या काळामध्ये शीख धर्मियांनी आणि एकमेकाचं जेवण चालायचं नाही. अशा काळामध्ये समतेचा विचार काही जणांनी पेरलेला आहे. जेव्हा महानुभाव संप्रदायाचे परमेश्वर ज्यांना मानलं जाते, गोविंद प्रभू, तर ते एकदा एका स्त्रीकडे भाकरी घेतात आणि भाकरी खायला लागतात. तर तेव्हा ती स्त्री म्हणते, प्रभू ही तेल्याची भाकरी आहे. तर गोविंद प्रभू तिला समजून सांगतात, भाकरी जातीची नसते, भाकरी ही लाखाची भाकरी आहे, असा उल्लेख करून त्याचं ते समाधान करतात. तर हा विचार ज्या ज्या धर्मामध्ये जे असे चांगले तत्व आहेत ते जगासमोर नेणं, सगळीकडेच काही वाईट विचाराची माणसं नसतात, सगळं धर्मामधलं सगळं वाईट नसतं, जे काही चांगलं आहे ते जगासमोर येणं ही आजची काळाची गरज आहे. माणसाजवळ आले पाहिजे, यासाठी हा विचार आपण केला पाहिजे. काही लोकांनी ते अस्पृश्यता निर्मूलनाचंच कार्य या लंगर व्यवस्थेच्या माध्यमातून होत असल्यामुळे काही उच्चवर्णीयांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न या व्यवस्थेला केलेला आहे. पण तो त्यातला सगळ्यांनी नाही, तर ते काही एक दोन असतात, असू दे. तर दुसरा विषय त्यांनी सांगितला अमरदासाने की मनुष्य जातीने नाही तर कर्मानुसार उच्च किंवा नीच ठरत असतो. खरा तपस्वी हा इतरांचा द्वेष मत्सर करत नाही. जी खऱ्या अर्थानं आध्यात्मिक माणसं असतात ना, ती इतरांना द्वेष मत्सर करत नसतात. अध्यात्माचं सोंग घेणारी, ढोंग घेणारी सोडून द्यायचं नाही, असे काही असतात गावावरून वळून टाकलेले. तर ते काय असा, जे आध्यात्मिक आहेत माणसं, जे देव मानतात,
आणि मग देव मानणारी माणसं, खऱ्या अर्थानं ज्यांची देवावर श्रद्धा आहे, ती माणसं माणसं ही देवाची लेकरं आहेत हा भाव ठेवून जगतात. आणि जी देव मानत नाहीत ती सगळी माणसं समान आहेत म्हणून जगतात. फक्त त्यांचा विचार चांगला असावा लागतो. या दोघांचाही, आस्तिक असो या नास्तिक असो, ज्यांचे विचार चांगले तो मोठा माणूस, ज्याचा आचार चांगला आहे तो मोठा माणूस. तर या ठिकाणी गुरु अमरदासांनी सांगितले की इतरांचा द्वेष मत्सर करत नाही खरा तपस्वी, खरा आध्यात्मिक माणूस. मग कोण आध्यात्मिक आहे? आणि ज्यांच्या मनामध्ये द्वेषाचे, अहंकाराचे जळमट असतील तर धार्मिक आणि तपस्वी असू शकत नाही. तो ढोंगी असू शकतो, ते फक्त कपडे धारण केलेला, हा तो त्याचा भाग आहे. स्पर्धा, ईर्ष्या करत नाही तो. म्हणून त्या हरिनाम नावाचा जे एक व्यक्ती होतं त्या काळात, त्यांच्या मनातला जो द्वेष होता, जे ईर्ष्या करत होते, ते त्यांच्यातला जे उच्च निश्चितेचा भाव होता, त्या काढून टाकण्याचा प्रयत्न, वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार दूर करण्याचा प्रयत्न गुरु अमरदासांनी केलेला आहे. जसं संत तुकाराम महाराजांच्या प्रभावाने आणि प्रबोधनाच्या बळावर अनेकांच्या वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार दूर झाला आणि म्हणे अनेक ब्राह्मण देखील तुकाराम महाराजांसोबत जुळल्या गेले. रामेश्वर भट्टांनी तर तुकाराम महाराजांची आरतीच लिहिली, जे सुरुवातीच्या काळात काही दिवस द्वेष करायचे. आज आरतीच आज जे वारकरी संप्रदायात तुकाराम महाराजांची आरती म्हटली जाते, ती आरती रामेश्वर भट्टांनी लिहिलेली आहे. तर मित्र, तर हा जसा त्यांचा रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांच्या पायी लागले, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन, त्यांचा आध्यात्मिक प्रभाव, तसा इथला जो हरिराम नावाचा जो व्यक्ती होता, तो देखील अमरदासांचा शिष्य बनला त्यांच्या. म्हणून आपण यातून काय बोध घ्यायचा? तर तुमचं चांगुलपण सोडू नका, कारण चांगुलपणाचा कधीतरी प्रत्यय दुसऱ्यांना येत असतो आणि तेव्हा त्यांच्यातलं विषत्व, विकारी तत्व दूर होऊन त्यांचा किमान विरोध तरी थांबतो. आणि हळूहळू विरोध थांबवून विकार जर दूर झाले तर ते तुमचा विचारही मानतात आणि विचार मांडणारी माणसं तुमचे शिष्यत्व पत्करतात. शिष्यत्व पत्करणं म्हणजे काहीतरी घेणं नाही, तुमचे विचार चांगले आहेत म्हणणं म्हणजे शिष्यत्व पत्करणं. या अर्थाने इतका साधा सोपा अर्थ आपण घेतला पाहिजे. आणि आता एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकली पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये जे वावरतात त्यांनी हा विषय खूप जाणीवपूर्वक समजून घेतला पाहिजे. एखादं सामाजिक कार्य असेल ना, एखाद्याचं जर त्या सामाजिक कार्यामध्ये जास्त वाटा जर तुम्ही घेतलात, त्याचीच दादागिरी सुरू होते. सगळं मी दिलेलं आहे, अरे इकडे बस, तिकडे बस. आणि त्यामुळं तो जो सामाजिक प्रकल्प असतो ना, एक सामाजिक, तोच त्याच्या घशात जाण्याची शक्यता असते आणि दुसऱ्यांमध्ये न्यूनत्व निर्माण होत असते की अरे हो बरं आहे, त्याने दिले बाबा सगळं, जाऊ द्या, मग आपण काय जाऊच नाही, मग ओस पडते ते. या ठिकाणी मग गुरु अमरदासाने काय केलं ते आपण थोडं तपासू. लंगर जी व्यवस्था आहे ती समतेचं केंद्र आहे. सर्व माणसं तिथं आपले एकच असतात. जसं त्यांनी भजनामध्ये एकी, तसं भोजनातही एकी निर्माण करण्याचा गुरु नानकांपासूनच प्रयत्न झालेला आहे, तो इथं चालूच आहे प्रयत्न. मग लंगर व्यवस्थेची लोकशाही प्रणाली कायम राहावी, तिथं सगळ्यांना ते आपलं केंद्र वाटावं म्हणून काही विशिष्ट सत्ताधीशांच्या, जे की देणग्याच्या बळावर ते बळकावतील असं होऊ शकेल म्हणून त्यांनी अशा सत्ताधीशांच्या देणग्यांना दूर ठेवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या श्रमातून, सर्वसामान्य माणसाच्या धनातूनच ते लंगर व्यवस्था पुढे गेली पाहिजे, ती सगळ्यांची आहे, हा भाव रुजवण्याचा प्रयत्न गुरु अमरदासांनी केलेला आहे. आणि पूर्वी लंगरचं जेवण जे विशिष्ट
वेळी चालायचं, तर त्यांनी ते भोजन सत्र जे आहे ते मध्यरात्रीपर्यंत जावं. म्हणजे भुकेला एखादा माणूस उशिरा जर आला तर तो उपाशी झोपू नये, हा एक करुणेचा भाव गुरु अमरदासांच्या अंतःकरणामध्ये होता. असा झोपेल तिथं गुरुद्वाऱ्यामध्ये, गुरु घरी असा कोणी झोपू नये, तो पण मध्यंत रात्रीपर्यंत तो ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि यामुळे शीख मतांचा आणि शीख विचारांचा अधिक परिचय व्हायला मदत झाली. सर्वसामायिकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक पद्धत सुरू केली. कारण गुरु मार्गदर्शन करायचे, तर आपण हे गुरु मार्गदर्शन करत असताना सगळीकडे गुरु पोहोचणं अवघड जाते. मग त्यांनी काही एक 22 विभाग तयार केले, त्यांना मंजी ही संज्ञा दिली. आणि मग त्या एका एका विभागासाठी एक एक शीख धर्म नायक नेमला, जो चांगल्या विचाराचा माणूस नेमला, आणि त्यांच्या माध्यमातून प्रबोधनाचं कार्य सुरू केलं. आता गुरु सगळीकडे एकटे जात नाहीत ना, मग गुरुनी नेमलेला माणूस म्हणजे गुरुचा प्रतिनिधी, आणि हा प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी जर गेला तर वेगानं काम होते. मग एकटाच काम किती दिवस करणार आहे, ही गोष्ट कदाचित त्यांच्या लक्षात आली. मग त्यांनी अनेक जणांची 22 जणांची अशी नेमणूक केल्यामुळे तर शीख धर्माचा जो मानवतावादी विचाराचा परिचय लोकांना होण्यासाठी, मार्गदर्शन मिळण्यासाठी या धर्मनायकांची मदत झालेली आहे. आणि संघटन वाढलं, ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट एक त्यांनी केली ते म्हणजे स्त्रियांना देखील दीक्षा प्रचारक म्हणून नेमलं. महिलांमध्ये ज्ञानी असतात, महिला देखील ज्ञानी असतात, आणि महिलांचा देखील सन्मान झाला पाहिजे म्हणून स्त्रियांना सन्मानित केलं. हे देखील एक क्रांतिकारक पाऊल होतं. स्त्रियांना दूर ठेवण्याचा जो काही प्रकार होता ते त्यांनी बाजूला केला, आणि स्त्रियांना देखील धर्मकार्यामध्ये, आध्यात्मिक कार्यामध्ये जोडून घेतलेलं आहे. आणि स्त्रियांच्या बद्दल एक दोन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, ते म्हणजे सतीप्रथेबद्दलही त्यांनी वेगळा विचार मांडला. स्त्रीचा धर्म म्हणजे सती जाणे नाही, तर तिचा धर्म काय आहे स्त्री म्हणून, तर संतुष्ट राहून जे आहे त्या परिस्थितीमध्ये, आणि आहे त्या परिस्थितीमध्ये प्रगती करावी असं नाही. आता ठीक आहे, नवरा वारला, मग नवरा वारला याच्या दुःखातच आयुष्य घालण्यापेक्षा आहे जे ते स्वीकारणं आणि त्या दुःखातून बाहेर येणं, संतुष्ट आणि शीलवान राहून प्राप्त कर्तव्य जे आहे ते कर्तव्य पार पाडत राहणं. मग लेकरं असतात, काही ते लेकरं कोणाला जीवावर सोडून द्यायचं, मग त्यांची आबाळ होते. ते मुलांचं असेल, आई वडील, जो पती वारलेला आहे त्याचे आई वडील असतात, मग ते आईवडिलांची सेवा, आपल्या लेकरांची सेवा करण्यामध्ये करून त्यांची उन्नती करणे, त्यांना सांभाळ करणे, आणि आपली पण उन्नती करून घेणे, हे कर्तव्य करत राहणे, हा सतीधर्म असल्याचे सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांना जाळणं हा अमान्य प्रकार आहे, तो जाळू नका, हा देखील विचार त्यांनी मांडलेला आहे. स्त्रियांना पडदा पद्धती घरातच ठेवण्याचा जो काय नाही, पडदा पद्धती जी होती ती पडदा पद्धती दूर करण्याचाही प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता आपण आणखीन एक महत्त्वाचं भाग आपण बघितला पाहिजे की संघटनेवर अमरदासांनी जी भर दिली, त्यामध्ये एक त्यांनी बैसाखी उत्सव सुरू केला. तो परंपरेमध्ये थोड्या प्रमाणात होता, पण त्याला व्यापक स्वरूप देण्याचं काम बैसाखी उत्सव शीख धर्मामध्ये सुरू करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या माध्यमातून काय झालं, उत्सव प्रिय असतात समाजातील माणसं, आणि तो उत्सवामध्ये सहभागी होतात. त्या उत्सवात सहभागी झाल्यामुळे ते काही ना काही विचार कानावर जातात, आणि एकत्र येण्याचाही एक माणसाला एकटेपणा, काही जणांना एकटेपणा जो घेरला जातो तो दूर व्हायला मदत होतो. आणि एकलकोंडेपणा, एकांगिकपणा हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. तो आजार दूर होतो ह्या उत्सवातून. सगळेजण एकत्र येऊन नृत्य करणे, आनंद व्यक्त करणे, आणि त्यातून माणसं एकत्र जोडले जातात. आपल्यासोबत एकटा नाही आहे तर ही सगळा समाज आहे, ही भावना निर्माण
होण्याला मदत होते. म्हणून बैसाखी जो उत्सव आजही शीख धर्मात पाळला जातो, त्याचा ते सुरू करण्याचं श्रेय गुरु अमरदासांना जाते. दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची म्हणजे ज्यांनी जे कार्य करत असताना इतर धर्मियांच्या भावनांचा जोपासना जर केलीच, ते एक चांगले कवी होते अमरदास. त्यांनी स्वतंत्र अशी काव्यरचना केली आणि त्यांच्या नावावर 907 ही पदे उपलब्ध आहेत. त्यांनी त्यामध्ये प्रेमाची महती सांगताना म्हटलेले आहे, प्रेम म्हणजे मुक्ती आणि द्वेष म्हणजे बंधन आहे. याचा अर्थ तो होतो, प्रेम म्हणजे मुक्ती, द्वेष म्हणजे बंधन. आता द्वेष म्हणजे बंधन कसं? तुम्ही ज्याचा द्वेष करता त्याच्यासोबत चिटकून राहता तुम्ही, मग तुम्हाला काहीच काम सुधरत नाही. त्याच्याच द्वेषाचे विचार, त्याच्याच रागाचे विचार, तळपायाच्या आग मस्तकाला जात राहणं आणि द्वेष वाढत राहणं, अस्वस्थ होणं, मानसिक स्वास्थ्य गमावून बसणं, असे प्रकार होतात. म्हणून आणि मानसिक स्वास्थ्य गमावून बसलं म्हणजे शारीरिक स्वास्थ्य गमावून बसतो माणूस. तर तर प्रेमाचं महत्व त्याने अनेकांनी सांगितलं. साने गुरुजींचं आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा प्रेमाची महती अनेकांनी सांगितलेली आहे, अनेक धर्मामध्ये. आणि हे जर द्वेष माणसाला मानसिक विकाराने ग्रस्त करतो, म्हणून प्रेमाचं महत्व, प्रेम हाच खरा धर्म आहे, ही जाणीव गुरु अमरदासांनी करून दिली. मुक्ती, आता ही मुक्ती म्हणजे काय भानगड आहे? तर ह्या सगळ्या बंधनातून, राग, द्वेष, मत्सर आणि मोह यामध्ये माणूस जे चिटकून बसलेला असतो अनेक वेगवेगळ्या ठिकाणी, तर तो मुक्त होतो या निमित्तानं. हा विचार आहे मांडलेला आहे. आनंद मंगल नावाचं त्यांचं काव्य सुखदुःख प्रसंगी आजही वाचलं जाते. आणि अतिशय महत्वाचा जो एक विचार त्यांनी सांगितला पती पत्नीच्या सहजीवनाबद्दल, ते खूप आजच्या काळासाठी खूप उपकारक आहे. घटस्फोटाचं प्रमाण जे वाढते आहे, या घटस्फोटाच्या वाढत्या परिणामावर रामबाण उपाय जर कोणता असेल तर ते अमरदासांनी सांगितलेलं जे विचार आहे, फार सुंदर ते विचार मांडलेला आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. पती पत्नीच्या सहजीवनाचे, सुखी जीवनाचे सूत्र म्हणून त्यांनी ते दोघं जरी दोन शरीराने भिन्न असले तरी मनानं त्यांनी एक राहावं, हे सुखी जीवनाचं आणि वैवाहिक जीवनाचं, सुखी वैवाहिक जीवनाचं एक महत्त्वाचं सूत्र असल्याचं म्हणून त्यांनी सांगितले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांनी चित्तशुद्धीला खूप महत्त्व दिलेलं आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती तया, असा विचार संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. जर आपलं जर चित्त शुद्ध असेल तरी शत्रू सुद्धा मित्र होऊ शकतात. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये समाधान, आनंद, एकाग्रता, प्रेम, भक्ती भाव निर्माण होण्यासाठी चित्ताची शुद्धता खूप महत्वाची आहे. आणि चित्त अशुद्ध कशामुळे होतं? राग, द्वेष, मत्सर, अहंकार, सूड भावना यामुळे चित्त अशुद्ध होऊन जातं. भेदाभेदाच्या भावनेनं चित्त अशुद्ध होतं. नकारात्मक विचार, नकारात्मक कल्पनानं चित्त अशुद्ध होतं. जे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना जेव्हा आपण करायला लागतो, ते सगळं आपल्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये जाऊन असं ते बसते. आणि मग ते व्यक्ती दिसला, तो धर्माचं नाव जरी काढलं, काही जण उफाळून येतात बघा, ते चित्त अशुद्ध असण्याचं लक्षण आहे. हे अशुद्ध मनामध्ये त्याविषयीची जी नकारात्मकता बसलेली आहे, ही नकारात्मकता वेळप्रसंगी उफाळून येते. मग माणूस त्या ठिकाणी खून करायला कमी करत नाही. म्हणून चित्तशुद्धी ही केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी, धार्मिक कार्यासाठीच उपयोगाची नाही, तर सगळ्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये वावरत असताना चित्तशुद्धी खूप महत्वाची आहे. तर चित्तशुद्धीला अनेक धर्मामध्ये मान्यता आहे. चित्तशुद्ध ठेवा,
तरच इतरांबद्दल चांगली भावना आपण जोपासू शकतो. तर त्यांनी चित्तशुद्धीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे, प्रेमाला महत्त्व दिलेलं आहे, गुरुसेवेला महत्त्व दिलेलं आहे आणि परमेश्वर भक्तीला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. शीख धर्मामध्ये हा विचार आजही पाळण्यात जातो बहुतांश प्रमाणामध्ये. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली, जे की त्या परंपरेने चालत आलेली आहे. पहिले गुरु नानक देवजींनी जसं गुणवत्तेला महत्त्व देऊन आपला गुरुगादीचा वारस म्हणून अंगद देवजी यांची निवड केली. अंगद देवानी अमरदासांची आज्ञाधारकता, त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन अमरदासांची निवड केली. तशीच निवड गुरु अमरदासांनी गुरु रामदासजी यांची केलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि आपण जे चौथे गुरु रामदासजी यांचं कार्य आपण पुढच्या भागात बघणार आहोत. त्यांचं नाव होतं जेठाजी. ह्या जेठाजींना गुरु अमरदासांनी गुरुपद दिलेलं आहे, म्हणजे गुणवत्तेला आधारित देऊन. आणि जेठाजी हा फुटाणे विकत असणारा एक मुलगा होता. त्यांनी बोलवलं, जवळ घेतलं आणि त्यांना पुढील कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यांनी घडल्या त्या पुढच्या भागात पाहूया. सर्व गुरूंना पुन्हा एकदा वंदन. धन्यवाद.